भारती कांबडी ज्या आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार, त्या म्हणतात कोणी माझ्या टक्करचं नाही आहे. विष्णू सावरांच्या पुत्रांना तुम्ही उभं केलं तरी पण ते असं म्हणतात. बघा मॅडम, प्रत्येकाला हे बोलण्याचा अधिकारच आहे. आता ताईंना स्वप्नात राहायला आवडतं तर आम्ही काय करू शकतो. त्यांना जे काय त्यांचं स्वप्न भंग आहे ते 4 तारखेला होऊन जाईल. कारण का वातावरण तर पूर्ण मोदीजींच्याच बाजूनी आहे. आता उद्धव ठाकरेच्या नावाने त्याच्या घरात तरी मतदान पडेल का? हां, त्याची बायको तरी त्याला मतदान करेल का? हां, तो मोठा प्रश्न आहे ना. म्हणून उद्धव ठाकरेला मत हे म्हणजे मुस्लिम लीगला मत आहे. उद्धव ठाकरेला मत म्हणजे लव जिहादचं समर्थन करण्याला मत आहे. उद्धव ठाकरेला मत म्हणजे तुमच्या हक्काची जमीन वक्फ बोर्डला देण्याचं मत आहे. म्हणून उद्धव ठाकरे आणि त्याची जी काही इंडिया अलायन्सच्या नावाचे जे नाटक सुरू केलं आहे ना, त्याला कोणी मत देणार नाही. म्हणून ताईंचा भमनिवास होईल 4 तारखेला. एकच प्रश्न विचारण, आरोग्य आणि शिक्षणाचा खूप पालघरमध्ये बोजोरा पाहायला मिळतोय, कशा प्रकारे तर कसा प्रश्न आपण सोडवणार अगर आपल्याकडे केंद्र सरकारची बॅकिंग नसेल तर? आरोग्य आणि शिक्षणासाठी लागणारी जो निधी आहे, जो काय फंड आहे, तो आणू कोण शकतं? जो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संपर्कातला लोकप्रतिनिधी असेल तोच आणू शकतो. आणि त्यासाठी तुम्हाला कमळ चिन्ह तिथे लागणार. दुसरा कोणाच्याही कोण मशाल फशाल इथे घेऊन कोण बसला असेल ना, घरातली लाईट पेटणार नाही हो मशालानी. अगर त्याच्यात ते केरोसिन टाकली ना, कशाला मशाल आपल्याला पाहिजे? हक्काचा कमळ चिन्ह आहे. मोदीजी, अमितभाई शाह, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे एकनाथ शिंदे साहेब ज्या चिन्हाच्या प्रचारासाठी येत आहे ते सत्ताधाऱ्यांचं चिन्ह आहे. त्यांच्या बाजूला तुम्ही उभं राहिलात नाही तर इथे तुम्हाला कोण विचारणार नाही.